मोर्चा जिंदाबाद 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 संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद 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 संयुक्त कामगार संघटना कृती समिती जिंदाबाद 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 किसान मजूर कामगार संघटनांच्या एकजुटीचा विजय असो विजय असो विजय असो आधारभावाचा कायदा बनलाच पाहिजे बनलाच पाहिजे बनलाच पाहिजे सुटीचा विजय असो विजय असो शेतकरी कामगार एकजुटीचा विजय असो विजय असो शेतमालाला राष्ट्रभावाचा कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे शेतकऱ्यांच्या शेतमालाचा राष्ट्रभावाचा कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच रद्द करा रद्द करा जुनी पेन्शन योजना लागू करा लागू करा लागू करा जुनी पेन्शन योजना लागू करा लागू करा लागू करा आवाज दो हम एक हैं जिंदाबाद 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 एमएसपी का कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे एमएसपीचा कायदा झालाच पाहिजे झालाच पाहिजे झालाच पाहिजे संविधान हो चिराय हो संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद 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 संयुक्त किसान मोर्चा जिंदाबाद 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 किसान आंदोलन चिराई हो चिराय हो चिराय हो किसान आंदोलन सुरू झाले होते. तब्बल 386 दिवस आंदोलन चालले आणि या आंदोलनामध्ये ज्या मागण्या केल्या होत्या आंदोलनकर्त्यांनी त्याच्यामधल्या कोणत्याही मागण्या अद्याप सुटल्या नाही. या उलट आंदोलनाला स्थगिती देताना जे ठरलं होतं त्या सगळं गोष्टीशी या सरकारने बेईमानी केलेली आहे. अद्याप किमान आधारभावाचा कायदा आणलेला नाही, शेतकरी पेन्शनचा कायदा आणलेला नाही, पीक विमा क्षेत्रामध्ये त्यांनी सरकारी कंपनी आणलेली नाही, समसंहिता कामगारांच्या विरोधी असलेल्या त्या मागे घेतल्या नाहीत. प्रश्न अद्याप कायम आहे आणि म्हणून देश पातळीवर संयुक्त किसान मोर्चा यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटना जसं महाराष्ट्र राज्य किसान सभा, अखिल भारतीय किसान सभा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यासोबतच सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा मंच या ठिकाणी आयटक आणि सुटूच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यासोबतच स्वतंत्रपणे आपलं आंदोलन करणाऱ्या नवजागरण मनीषी ही सुद्धा संघटना आहेत. आमची मागणी MSPचा कायदा, 4 श्रमसंहिता मागे घ्या, असंघटित कामगारांना 26,000 रुपये दरमहा किमान वेतन दिलं गेलं पाहिजे. शेतकरी शेतमजूर आणि असंघटित कामगारांकरता पेन्शनचा कायदा आला पाहिजे आणि पीक विमा क्षेत्रामध्ये सार्वजनिक कंपनी सुरू केली पाहिजे. प्रामुख्याने या प्रश्नाकरता आत्ता निवेदन आहे, ते निवेदन आम्ही राष्ट्रपतींना देणार आहोत.